say hi to everyone. Film industry is open to everyone. शिक्षिकेचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे and people have accepted us. त्योहारा फॅमिली बद्दल मी काय बोलणार? I am also part of त्योहारा फॅमिली. मुझे वेलकम करो आपके फॅमिली में. Marathi industry and Maharashtra. So Maharashtra and Marathi industry, they are the same, I feel. It is about literature, it is about culture, and it is about roots. Marathi film industry is the only film industry, and yes, Bangla film industry. These are the two industries where lot of experiments are happening, have been happening, are going to happen, because these two industries are really connected, related to the culture, to the literature. So when I'm saying literature, yeah, I mean, if you take my film, Dunyadari, which is based on a book, if you take Natrang, which is based on a book, Natasamrat, which is based on a play, lot of Marathi films which are super hit, they are connected to the literature. When I'm saying rooted, इफ यू टेक एनी, म्हणजे तू जर मागच्या 50 वर्षातला मराठी फिल्म इंडस्ट्रीतले जर सुपरस्टार्स बघशील, ते सगळे ना आपल्या मातीतले कलाकार आहेत. म्हणजे अगदीच मोठं उदाहरण द्यायचं झालं तर दादा कोंडके, यु नो, वॉज द बिगेस्ट सुपरस्टार ऑफ मराठी इंडस्ट्री, ज्यांनी 9 बॅक टू बॅक सिल्वर जुबली. अँड सिल्वर जुबली इज, आता तर सिल्वर जुबली होतच नाही, पण सिल्वर जुबली इज 25 वीक्स हाऊसफुल. इट इज समथिंग. दादा कोंडके मातीतला कलाकार. आणि वेन आय से मातीतला कलाकार, वेन आय से रूटेड कलाकार, व्हॉट आय मीन टू से इज की तो तुझ्या माझ्यातला असतो. वो कभी अब्रॉड से नहीं आता. दादा कोंडके कधी विमानातनं उतरताना इंट्रोडक्शनचा शॉट नसतो. म्हणजे बकऱ्यांचा आणि मेंढ्यांचा हे चाललाय शेतातनं किंवा ते बैलगाडीवर आहेत, अँड द इंट्रोडक्शन ऑफ दादा कोंडके. अँड फ्रॉम देअर यू टेक नेम्स ऑफ सुपरस्टार्स. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, ऑल दीज सुपरस्टार्स. स्वप्नील जोशी अँड सचिन बेळगावकर, आय से कधीतरी विमानातून उतरताना त्यांचा इंट्रोडक्शनचा शॉट आहे, बिकॉज दे आर चॉकलेट, यु नो, दे आर चॉकलेट. बट अदर दॅन दॅट, तू हे सगळे बघ, हे सगळे यांचा इंट्रोडक्शनचा शॉट ना फिल्म मधला इज व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज ऑलवेज रूटेड. माझं जे नेटिव्ह आहे दॅट इज इन कोकण, संगमेश्वरच्या पुढे कोसुम नावाचं गाव आहे. आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीतले खूप कलाकार त्यात तेवढ्याच विसिनिटीमधनं आले. माझं गाव आहे कोसुम, त्याच्यानंतर पुढचं गाव आहे कासं, दॅट इज रवी जाधव्स गाव. पुढचं गाव आहे देवरुख, दॅट इज वैभव मांगलेच गाव. थोडं राईटला गेलो तर सांगवे आहे, त्याच्यात सुशांत शेलारचं गाव आहे, दीपाली शेलारचं गाव आहे. थोडं मागे राहिलो तर कर्जू आहे, विच इज अरुण नलावडेच गाव. थोडं मागे आलो तर ओमकार भोजने चिपळूणचं आहे, यु नो. सो मला खूप बरं वाटतं की सिद्धार्थ जाधव राजापूरचा आहे, उमेश जाधव राजापूरचा आहे, हर्षदा खानविलकर दापोलीची आहे. हे सगळे एक म्हणजे अगदी शिट्टी मारली तर घरातनं बाहेर पडतील ना एवढ्या अंतरावरची गावं आहे ती. सो ते माझं कल्चर आहे, बेसिकली ते माझं नेटिव्ह आहे. हमारे टाइम पे ऐसा था की खरंच संध्याकाळी 7च्या आत घरात यावं लागायचं. माय अपब्रिंगिंग और रादर आमच्या जनरेशनचं अपब्रिंगिंग इज ऑलवेज 7च्या आत घरात. संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी आपल्याला घरी यावं लागायचं. माय पेरेंट्स आर नॉट फ्रॉम द फिल्म इंडस्ट्री. जेव्हा मी सुरू केलं, वेन आई डिसाइडेड टू गेट इन टू द फिल्म इंडस्ट्री, इट वॉज लाइक अ कल्चर शॉक. मैं तभी हमेशा बोलता था कि मेरा बाप धर्मेंद्र क्यों नहीं है, यू नो, तो मैं सनी देओल बन जाता था. बिकॉज आमच्या घरात कोणालाच माहिती नव्हतं ना की फिल्म इंडस्ट्री काय असते. म्हणजे अगदी सिम्पल, तुला जर डोंबिवली फास्ट नावाचा सिनेमा गेला होता ॲज अ सिनेमॅटोग्राफर, त्या फिल्मला मला खूप अवॉर्ड्स मिळाले. ओके, म्हणजे वर्षभर मला फक्त अवॉर्ड्सच मिळत होते. अँड आय वॉज द मोस्ट एक्सपेन्सिव्ह, द हायेस्ट पेड अँड एस्टॅब्लिश्ड कॅमेरामॅन इन द फिल्म इंडस्ट्री, इन मराठी फिल्म इंडस्ट्री त्या वर्षी. तर तेव्हापर्यंत माझी आई मला सांगत होती की संजू तू नोकरी कर आणि वीकेंडला हा छंद म्हणून कर ना, एक हॉबी करके कर ले. शी वॉज नॉट रेडी टू ॲक्सेप्ट की ऐसा कोई बिझनेस होता है. त्याच्यानंतर तिने तो हट्ट सोडला, पण ती एक शेवटपर्यंत ती कन्व्हिन्स होती की आपल्याला नोकरी करायला पाहिजे, आपल्याला तू जर जॉब केलास तर सिक्युअर राहशील. तिला हे कळतच नव्हतं की मी काहीतरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये करतोय, ते कर, ते ठीक आहे सगळं. पण मोस्ट ऑफ द मिडल क्लास महाराष्ट्रीयन लोकांची मेंटॅलिटी ही होती की सिक्युरिटी पाहिजे, जी अजूनही आहे. मलाही असं वाटतं की माझ्या डॉटरने सिक्युअर करिअर केलं पाहिजे, सिक्युअर लाईफ केलं पाहिजे. पण आम्ही थोडं लिबरल झालो विथ आवर एक्सपिरियन्स. मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं होतं.
मी ना ॲमॅच्युअर थिएटर करायचो, ॲक्टिंग करायचो. ठाण्याला राहायचो आम्ही त्यावेळी. माझी आई शिक्षिका होती. सो मी आईला सांगायचो की कारण आईची इच्छा होती की मी इंजिनियर झालं पाहिजे. शिक्षिकेचा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. आई वॉज स्टडिंग माय इंजिनियरिंग आणि आई यूज्ड टू गो टू कॉलेज जो मैं माँ को बोलता था. ओके. और फिर मैं मेरे लेक्चर्स अटेंड करने का एक्टिंग करता था. कोई तो मेरा अटेंडेंस लगाता था और मैं नाटक के रिहर्सल्स करता था, मैं नाटक के शोज करता था और मुझे लगता था सब कुछ ठीक आहे. नाट्यदर्पणच्या एकांकिका असतात आणि त्यावेळी त्या एकांकिकेला म्हणजे अजूनही आहे त्याला वेटेज. त्यावेळी आमच्यासाठी ते खूप, कारण आम्ही ठाण्यात राहायचो ना, आम्हाला फार एक्सपोजर नव्हतं. तर त्यावेळी ते नाट्यदर्पणची एकांकिका करायची एक एक अलग जुनून था. आणि आवर एकांकिका गॉट सिलेक्टेड अँड स्टफ लाईक दॅट. वो सब कुछ हो गया. संडेच्या दिवशी त्या एकांकिकेचा शो होता, वन ॲक्ट प्लेस. एकांकिका स्पर्धा असतात. सो मैं गया, हम वी वेंट और मैं घर पे बोल के गया था कि मैं फुल डे लायब्ररी में हूँ अँड माझ्या एक्झाम्स जवळ येतात. सो आय एम स्टडिंग इन माय लायब्ररी. सो मला रात्री यायला, जो 7च्या आत घराचं कल्चर होतं, मला रात्री घरी यायला 11:30-12 वाजले. आणि ऐसा हुआ की आवर वन ॲक्ट प्ले गॉट थर्ड प्राइज. Next day morning when I got up, so I opened my eyes and my mother is sitting, she is holding newspaper. Okay. और उसने न्यूज़पेपर ऐसे पकड़ा था कि मेरी आंखें खुलेगी तो थर्ड विनर का जो टीम था उनका सबका फोटोग्राफ्स था एंड माय फोटोग्राफ वाज देयर इन द न्यूज़पेपर. और मैंने आंखें खोली और मुझे पता चला कि आईला सगळे कळले आता. और फिर माँ को पता चला कि मैं कॉलेज नहीं जाता हूँ, मैं यहाँ जाता हूँ. व्हर्टिकल्स ना ऑलवेज ओपन असतात. म्हणजे ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी नासा नव्हतं का, होतच. त्यावेळी मॉडेलिंग नव्हतं का, होतच. त्यावेळी लोक डान्स करत नव्हते का, डान्सर्स होतेच. व्हर्टिकल्स ऑलवेज ओपन असतात. आपल्या पेरेंट्सची थॉट प्रोसेस, आपली थॉट प्रोसेस त्याला ॲक्सेप्ट करते की नाही, हा मुद्दा असतो. आता आम्ही ॲक्सेप्ट करायला लागलोय. पेरेंट्स म्हणून आम्ही ॲक्सेप्ट करतो बिकॉज वी हैव बिकम लिबरल. वी नो कि अरे हमारे बच्चों को ये करना चाहिए. हमारे पेरेंट्स वैसे नहीं थे बिकॉज तभी ऐसे लगता था कि अगर मैं धर्मेंद्र नहीं हूं ना तो मेरा बेटा सनी देओल नहीं बन सकता. अभी ऐसे नहीं है. अभी मैं कुछ भी नहीं हूं फिर भी मेरा बेटा शाहरुख खान बन सकता है. ये शाहरुख खान ने प्रूव किया. सो फिल्म इंडस्ट्री इज ओपन टू एव्हरीवन. मराठी फिल्म इंडस्ट्रीचा लुक, मला असं वाटतं की फिल्मचा लुक चेंज झाला. जी फिल्म आम्ही सगळ्यांनी मिळून केली ती सावरखेड एक गाव. हात जोडून करुणा भाकितो उद्धार कर गावाचा. म्हणजे राजीव पाटीलने ती डिरेक्ट केली होती, प्रोड्यूस केली होती. मी सिनेमॅटोग्राफी केली होती. अजय अतुलचं म्युझिक होतं. अंकुश चौधरी, श्रेयस तळपदे हे आत्ताचे सुपरस्टार्स आहेत, सगळ्यांनी एकत्र मिळून केलेला असा तो सिनेमा होता, ज्याच्यात मराठी फिल्म इंडस्ट्रीला दिसलं की अरे मराठी फिल्म अशी पण दिसू शकते. इन टर्म्स ऑफ टेकिंग पॅटर्न, स्क्रीन प्ले पॅटर्न, परफॉर्मन्स पॅटर्न, लाइटिंग पॅटर्न, एव्हरीथिंग. आणि चेंज ना कोणतीच इंडस्ट्री ॲक्सेप्ट करत नाही सुरुवातीला. पीपल आर लाईक नहीं रे ऐसा होता है कि मराठी थोड़ी ना ऐसे होता है. मराठी फिल्म इंडस्ट्री कशी, मराठी फिल्म कशी दिसली पाहिजे. बट धीरे धीरे पीपल स्टार्टेड ॲक्सेप्टिंग अस. मी एक फिल्म केली ती डोंबिवली फास्ट नावाची. ज्यावेळी आम्ही केली, ज्यावेळी ती रिलीज झाली, आपण गोष्टी वाचलेल्या असतात, फेरी टेल सुनावणार होतं की एका रात्रीत तुमचं विश्व बदलून जातं. डोंबिवली फास्टच्या वेळी असं झालं की हमने तो फिल्म की थी आणि अशी हार्डवर्क तर करायलाच लागतं, तो मुद्दाच नव्हता. खूप अभ्यास पण केला होता त्याचा. लॉट ऑफ एक्सपेरिमेंट्स इन टर्म्स ऑफ सिनेमॅटोग्राफी, इन टर्म्स ऑफ टेकिंग पॅटर्न बाय द डिरेक्टर, इन टर्म्स ऑफ एडिटिंग पॅटर्न बाय द एडिटर, इन टर्म्स ऑफ बैकग्राउंड म्यूजिक पैटर्न बाय द म्यूजिक डायरेक्टर. हमने बनाई फिल्म बनाने के बाद ऐसे हो गया कि वो रिलीज होने वाली आहे. आणि आता जसं होतं ना प्रमोशन फिल्म रिलीज, तर त्यावेळी इतकं नव्हतं ते फॅड. म्हणजे ॲटलिस्ट आमच्या डोक्यात तरी नव्हतं. बिकॉज हमारे लिए क्या था, अच्छा एक फिल्म बनाई, चलो अभी घर चलाने के लिए दूसरी फिल्म भी करनी है अपने को. ज्या दिवशी रिलीज झाली फिल्म त्या आठवड्यामध्ये आय वॉज शूटिंग इन पुणा. सो पुण्याला मुंबईला ज्यावेळी फिल्म प्रीमियर झाला आणि फिल्म रिलीज झाली, तर थर्सडेला तो प्रीमियर झाला ना आणि फ्रायडे मॉर्निंग रिलीज झाली फिल्म. सो थर्सडे नाईट आय वॉज शूटिंग इन पुणा. मला प्रीमियर इन्व्हिटेशन आलं होतं, पण काय हमको कौन पहचानता यार. सो आई वॉज नॉर्मल, एवरीवन वॉज नॉर्मल ऑन माई सेट ऑल्सो. और तभी ऐसा कोई दादा कल्चर वगैरह कुछ नहीं था. आता सगळे लोक दादा वगैरे म्हणतात. त्यावेळी मला संजय म्हणून पण म्हणायचे आणि संजय म्हणून पण म्हणायचे. नेक्स्ट डे मॉर्निंग मला डिरेक्टरचा फोन आला, निशिकांत कामत. यार आपने वी हॅव अराइव्ड यार. तर तरी मला कळलं नाही की वी हॅव अराइव्ड म्हणजे काय. तो म्हटलं हो गा यार. आणि मग संध्याकाळी माझं शूटिंग होतं ना, तर संध्याकाळपर्यंत खूप फोन येत होते, मस्त झालं का. म्हटलं हां थँक्यू. जे कालपर्यंत संजू म्हणत होते ना, वो सडनली दादा गुड इव्हनिंग. म्हटलं हुआ क्या भाई सबको.
एंड आई रियलाइज निशी जी वाक्य कि अपने दिन बदल गए यार, वी हैव अराइव्ड. एंड देन आई रियलाइज कि अरे हमने कुछ ऐसा किया है जो लोगों ने एक्सपेक्ट नहीं किया था, एंड पीपल हैव एक्सेप्टेड अस. एंड देन ऑनवर्ड्स, या आई मीन पीपल रियली स्टार्टेड टेकिंग अस व्हेरी सिरियसली. सो इट वॉज अ टर्निंग पॉइंट ऑफ आवर करिअर, डोंबिवली फास्ट. तर मी गंमत म्हणून सांगतो, सिरियसली लोक इतकं घेतात ना तुम्हाला की कधी कधी त्याचा ना त्रास होतो. तो कुछ ना फिल्म मेकिंग के स्टुडंट्स आहेत, दे केम अँड सर वी फॉलो यू दिस दॅट वगैरे. सर ॲक्च्युली मला खरं सांगा, आमचा ना खूप डिबेट होता याच्यावर. तुम्ही जो सावरखेडमध्ये तो जो शॉट लावला होता शेवटी त्या गाण्यामध्ये, वाऱ्यावरती गंध पसरल्यामध्ये, तर ते जे राईट साईडने तुम्ही पाणी उडवलंय, तुम्हाला हे दाखवायचं होतं ना की मैत्रीचे तुषार उडता आहेत. आणि यू नो, सो मेरे को शर्म आई रे खुद की. मला भाई अब इसको कैसे बताऊं मैं की माझा लाईट ड्रॉप होत होता, मला पटापट काम संपवायचं होतं आणि माझी फ्रेम खालीच होती म्हणून मी हे केलं. दे टेक यू सिरियसली ना. हाउ वो अननेसेसरी ना आपके हर चीज का मतलब निकालने लगते हैं, विच इज वेरी स्कैरी. This is probably because this is something that comes to you naturally. And they have to find a meaning to that because they are the नहीं, मेरे को यही कहना है कि हर चीज का मीनिंग निकालने की जरूरत नहीं यार. कभी कभी ना इंस्टिंक्टिवली हो जाता है, और वो इंस्टिंक्टिवली ही लेना चाहिए ऐसे मुझे लगता है. पर्सनल मेमोरी इज जस्ट सिंपल, जो हर बाप को लगता है जब बेटी होती है, जैसे प्रत्येक बापाचं आहे तसंच माझंही आहे. जेव्हा धृती झाली, दॅट वॉज अ मोमेंट फॉर मी. करिअर वाईज ना प्रत्येक डिरेक्टरला, म्हणजे माझ्यासारख्या डिरेक्टरला, प्रत्येक फिल्म मेकरच्या कन्सेप्ट वेगळ्या असू शकतात. माझ्यासाठी ना, मला हाऊसफुलचा बोर्ड आहे ना, हा खूप मॅटर करतो माझ्यासाठी. म्हणजे मी खूप इमोशनल होतो. सो दुनियादारी इव्हेंट हाऊसफुल, यु नो. पण त्याच्या आधी म्हणजे हे कुठून आलं, सो आय डिड वन फिल्म कॉल्ड रिंगा रिंगा. आत्ता त्याला ना सगळे कल्ट वगैरे समजतात की क्या फिल्म बनाई थी आपने वगैरे, असे जाम मेसेजेस येतात. इवन चेकमेट आत्तासाठी खूप कल्ट फिल्म आहे. दॅट चेंज द लुक ऑफ, असं काही नव्हतं झालं त्यावेळी. पीपल जस्ट रिजेक्टेड माय फिल्म. ओके, झालं कसं की रिंगा रिंगा आणि चेकमेटच्या वेळी ना, माझ्याकडे जेवढे महाराष्ट्रातले थिएटर्स आहेत सगळ्यांचे नंबर असायचे. आय यूज टू कॉल एव्हरी थिएटर, आज किती लोक आले, तर आज 5 लोक आले होते, आज 15 लोक आले होते त्या आठवड्यामध्येच. आणि मग तो थिएटरवाला सांगायचा पिक्चर चांगलं आहे हो तुमचं, पण काय उठं ना हो, पब्लिक येई ना हो वगैरे वगैरे, आपल्याला एक समजावतात ना. और ऐसा हमेशा लगता था यार कि अपना भी पिक्चर हाउसफुल जाना चाहिए यार. वो क्रेविंग ना वहाँ से आया. एंड देन दुनियादारी बिकेम हिट, अँड दुनियादारीने हाऊसफुलचे बोर्ड्स बघितले वगैरे सगळे. त्याच्यानंतर दुनियादारी नंतर आय डिड प्यारवाली लव्ह स्टोरी, त्याच्यानंतर तू ही रे, त्याच्यानंतर मी केलं गुरु, विच वॉज अ सुपर फ्लॉप फिल्म. म्हणजे 12 वाजता रिलीज झाली आणि 12:15ला पडली ती फिल्म. आणि वो तभी ना एक मातम छाया हुआ था एक महिनाभर. देन आय डिड ये रे पैसा. बोलवते ती आहे नाही, माझी बायको आहे. लाडानं मला ती जग्गू बोलते. सो गुरुचं डिबॅगल एवढं लागून राहिलं होतं ना, आय वॉज व्हेरी स्केप्टिकल अबाउट ये रे पैसा. ये रे पैसा रिलीज झाला, तो रिलीज व्हायच्या आधी मी जवळजवळ सिनेमा 28 वेगवेगळ्या पद्धतीने एडिट केला. म्हणजे माय एडिटर मस्ट बी हॅव्हिंग 28 डिफरंट फिल्म्स ऑफ वन फिल्म. रिलीज झाला त्यावेळी आम्ही पुण्याला होतो, आणि माझी पद्धत काय आहे की मी ना रिलीजच्या दिवशी प्रभात थिएटर आहे ना पुण्याला, त्याच्या प्रोजेक्टरची पूजा करतो. आणि आम्ही पूजा वगैरे केली आणि फर्स्ट शो चालू झाला. सो ओनली 30 पीपल वर देयर, अँड आय वॉज लाईक की यार अभी वापस ये भी फ्लॉप. आता परत तेवढीच मेहनत करा, आता परत 28-30 वेळा फिल्म वेगवेगळ्या पद्धतीने बनवा वगैरे, यु नो, एव्हरीथिंग स्टार्टेड इन माय माइंड. आणि मग आम्ही दगडूशेठला गेलो बाप्पाला दर्शनाला. सो तिथे फोन यायला लागले की यवतमाळ हाऊसफुल आहे, नाशिक हाऊसफुल आहे. सो मेरे को लगा यार झूठ बोल रहे. आणि त्यावेळी ना ते बुक माय शो ऑनलाईन वगैरे असं काही नव्हतं, फार होतं पण फार नव्हतं. आम्ही परत आलो आणि सगळे म्हणाले की चला हाऊसफुलच्या बोर्डवर फोटो काढूया. आय सेड नाही बस, मैं हाऊसफुल का बोर्ड देखेगा, बाद में मैं फोटो निकालेगा. एंटायर फ्रायडे आय वॉज चेझिंग हाऊसफुलचा बोर्ड. म्हणजे अभिरुची सिटी प्राईडला गेलो तर तिकडे जस्ट 3 सीट्स भरल्या नव्हत्या म्हणून हाऊसफुलचा बोर्ड नाही लागला. मग अजून एका ठिकाणी गेलो तर तिकडे इंटरव्हल झाला होता. मग अजून एका ठिकाणी ट्रॅफिकमध्ये पोचायलाच उशीर झाला, त्यामुळे लोक बाहेर पडताना दिसले, शो संपला होता, हाऊसफुल झाला होता, पण मला हाऊसफुलचा बोर्ड दिसत नव्हता. एंटायर डे वेंट. नेक्स्ट डे मॉर्निंग, यु नो, अगेन आय वॉज चेझिंग. देन मी आणि सिद्धू आम्ही मुंबईला निघालो यायला. तर मुंबईला येताना पण सिद्धूला फोन येत होते की हाऊसफुल झाला, इकडे हाऊसफुल झाला, तिकडे हाऊसफुल झाला. मलाही फोन येत होते, पण आय डिडंट वॉन्ट टू बिलीव्ह इट बिकॉज आय वॉन्टेड टू सी
विथ माय ओन आईज. मुंबईत पोचायच्या आधी सिद्धूला फोन आला, भारत माता हाऊसफुल आहे. वी लिटरली रॅन. सिद्धू गाडी चालवत होता, आम्ही फुल स्पीडने गेलो भारत माताला. पोचेपर्यंत इंटरव्हल झाला होता, हाऊसफुलचा बोर्ड काढला होता. आय वॉज लाईक नाही मिलेगा यार हाऊसफुल. अँड सिद्धू म्हणाला की चित्रा आहे, चित्राला जाऊया, आता शो चालू होतोय. म्हटलं तर हाऊसफुल नाही आहे ना यार, चला ना दादा जाऊया ना आपण. आम्ही चित्राला गेलो आणि चित्राचं ना एंट्रन्स आहे ना, मोठं गेट आहे आणि गेटमधनं एंट्री करताना तुम्हाला समोर तिकीट विंडो आणि थिएटर दिसतं. गाडी अशी एंटर होत होती, मी बाजूला बसलो होतो आणि समोरून डोर कीपरनं असा हाऊसफुलचा बोर्ड घेऊन आला रे. अँड आय स्टार्टेड क्राईंग. इट वॉज अ ड्रॅमॅटिक मोमेंट. आला कैसा टाइम रैसा, आला कैसा टाइम ऐसा. अँड देन सिद्धू म्हणाला चल आपण प्लाझाला जाऊया. 15 मिनिटं होती शो चालू आहे, 6:30चा शो. आम्ही गेलो तर मला तो मॅनेजर म्हणाला कॉंग्रॅच्युलेशन सर हाऊसफुल. म्हटलं सर नका ना खोटं बोलू, 450 सीट केलं. मग तुम्हाला विश्वास नाही वाटत आहे, तुम्ही या इकडे तिकीट काउंटरवर या. तर त्याने तिकीट काउंटरवर मला उभं केलं. अँड आय एम टेलिंग यू, पुढच्या 15 मिनिटात 6:30चा शो आणि उद्या सकाळी 11चा शो दोन्ही हाऊसफुल झाले विदिन 15 मिनिट्स. अँड आय एम नॉट जोकिंग. अँड आय वॉज लाईक की दिस इज हाऊ इट वर्क्स यार. इट मिराकल हॅज टू हॅपन, इट हॅपन्स. फिल्म इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी ना, whether you are an actor or technician, especially technicians, it is not glamour. It is about that passion, that art. वो अगर होगा ना तो ही फिल्म इंडस्ट्री में आओ, अदरवाइज मत आओ. बिकॉज ग्लैमर है ना वो बाहर की दुनिया के लिए. यहाँ पे इट इज़ टू टेक्निकल, इट इज़ टू टेक्निकल एंड इज़ वेरी बोरिंग. आप एक्टिंग भी कर रहे हो, आप सिनेमाटोग्राफी कर रहे हो. सो फॉर अ सिनेमाटोग्राफर क्या होता है ना कि एक्टर परफॉर्म कर रहा है तो एक्टर का लाइन है हाँ मैंने किया, इतना लाइन है. उसके 20 रीटेक होते हैं. उसके लिए आपको ऑलमोस्ट 2 घंटे लाइट अप करना पड़ता है. एक्टर कम्स एंड ही सेज हाँ मैंने किया, नहीं रीटेक, हाँ मैंने किया रीटेक. इट इज़ वेरी बोरिंग फॉर एन एक्टर ऑल्सो, फॉर अ सिनेमाटोग्राफर ऑल्सो. अनलेस यू लव योर जॉब, then only you will be able to do it. You want to do it as a cinematographer, it is too technical, A, and B, it is very theoretical and your theory has to be clean. खूप मोठे cinematographer आहेत, रॉबर्ट रिचर्डसन म्हणून. One statement which he made, when you call it a movie, it has to be moving. It is not about what you see. It is about what you cannot see. What you cannot see is darkness. Darkness is shadow. So shadow is always important. What you don't have to show is always important. So this is very boring. Unless you love your job, unless you are very passionate. आप चप्पल बनाओ ना, चप्पल बनाने का बिजनेस करो ना, तो भी आप ना टाटा बन सकते हो या बाटा बन सकते हो. लेकिन बाटा बनने के लिए भी ना आपको पैशन होना बहुत जरूरी है. आप सोचोगे कि अरे नहीं मैं चप्पल क्यों बनाऊंगा यार, मैं तो महल बनाऊंगा. उसके लिए पैशन तो लगेगा बस. कैन यू डू योर जॉब स्टैंडिंग फॉर 36 आवर्स और 48 आवर्स? पॉसिबल. If possible, then do it. Otherwise, don't do it. Actually, job करो. Which is better. Not necessarily हर एक ने एक्टर होना ही चाहिए, हर एक ने आर्टिस्ट होना ही चाहिए. आर्ट अप्रिशिएट करने वाला भी चाहिए. तो अगर आप आर्टिस्ट नहीं हो तो आर्ट अप्रिशिएट करो ना, कोई प्रॉब्लम नहीं यार. लेकिन अगर आपको आर्टिस्ट बनना है तो यहाँ पे हार्डवर्क है. आपको बोरिंग लग सकता है और बोरिंग लगेगा मतलब यू डोंट लव इट एंड प्लीज डोंट स्टे हियर. आय टेल यू, सगळ्यात आधी ना मी नेहमी ह्याचे क्रेडिट माझ्या वडिलांना देतो. बिकॉज माय फादर वॉज अमेजिंग. उनका ना सोसाइटी का वॉचमैन भी उनका दोस्त था, सोसाइटी का सेक्रेटरी भी उनका दोस्त था. 2 सोसाइटी छोड़ के उधर का सेक्रेटरी भी उनका दोस्त था और उधर का वॉचमैन भी उनका दोस्त था. वो आटे वाला जो था वो भी उनका दोस्त था. मतलब दुनिया दोस्त थी उनकी. यू नो, म्हणजे माझे बाबा गेले ना त्याच्यानंतर पुढचे 6 महिने लोक मला भेटून सांगत होते की वो कितने अच्छे दोस्त थे उनके. सो मुझे ऐसा लगता है कि ये मेरे बाप से मेरे पास आया है. आई कैन बॉन्ड विथ एनीबडी. सेकंडली म्हणजे अगदी सिंपल उदाहरण द्यायचं ना, आई लाईक टू व्हॅल्यू पीपल. एनी ऑफ माय फिल्म यू विल गेट टू सी फिल्म बाय टीम दुनियादारी, फिल्म बाय टीम तू ही रे और फिल्म बाय टीम खारी बिस्किट. सेकंडली मोस्ट इम्पॉर्टंट, खूप असे लोक आले ज्यांनी शिकवलं की यू शुड रिस्पेक्ट पीपल. इफ यू रिस्पेक्ट समवन दे रिस्पेक्ट यू इक्वली. यू नो, मुझे रिस्पेक्ट चाहिए ना तो मुझे रिस्पेक्ट देना चाहिए. अच्छे लोग भी मिलते हैं यार और फिर वो सब कुछ हो ही जाता है. सो या, बट आई बिलीव इन टीम वर्क. आई डोंट फील कि ये मैंने फिल्म बनाई, ऐसा कभी नहीं होता है. एनी टाइप ऑफ म्युझिक इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. म्हणजे मला म्युझिकली गोष्ट सांगायला ऑलवेज आवडते. ॲज अ फिल्म मेकर आय लाईक टू टेल स्टोरीज थ्रू द म्युझिक.
समहाव जेव्हापासून मला कळायला लागलंय फिल्म इंडस्ट्रीबद्दल थोडंसं किंवा स्टोरी टेलिंगबद्दल, मैं ना हमेशा ये बड़े फिल्म मेकर्स को बहुत फॉलो करता हूँ. म्हणजे वेदर इट इज राज कपूर, गुरुदत्त, करण जोहर, यश चोपड़ा, सुभाष घाई, दे टेल स्टोरीज म्युझिकली अमेझिंग. म्हणजे बाकी येस हर एक का एक फोर्टे आहे, बट माझं नेहमी असं म्हणणं असतं आत्ताच्या फिल्म स्कूलमध्ये ना लोकांना अजूनही स्टुडंट्सना इंटरनॅशनल सिनेमा शिकवला जातो. नथिंग अगेन्स्ट इट, माझं काहीच म्हणणं नाही. माझं म्हणणं आहे की तो शिकलाच पाहिजे. मला असं वाटतं की इंडियन फिल्म स्टुडंट्सना करण जोहर स्कूल, यश चोपड़ा स्कूल, सुभाष घई स्कूल शिकवलं पाहिजे. बिकॉज ये एक स्कूल है, ये एक युनिव्हर्सिटी है. मी जेवढ्या फिल्म्स केल्यात ॲज अ डिरेक्टर, माझ्या प्रत्येक फिल्ममधलं एक गाणं तरी सुपरहिट आहे. इफ यू वॉच माय IMDb आणि IMDbवरनं कोणतीही फिल्म काढ आणि यू गो टू यूट्यूब दिस फिल्म, यू विल फाइंड 100 million plus व्ह्यूज, यु नो मोस्ट ऑफ द सॉंग्स. आणि मी खूप रमतो त्याच्यात, मला खूप आवडतं, जॅमिंग करायला आवडतं, मला म्युझिक क्रिएट करायला आवडतं. मी माझ्या म्युझिक डिरेक्टरशी भांडतो, लिटरली लहान मुलासारखा भांडतो, मी चिडतो, बिकॉज आय वॉन्ट दिस अँड दिस. ओके, असा माझा हट्ट असतो. मग ते मला समजावतात, कधी कधी ते चिडतात वगैरे, सगळं होतं. पण आय थिंक इट्स अ प्रोसेस. एंड ऑफ द डे अगर आप अच्छी फिल्म बना रहे हो, सब कुछ वर्क हो रहा है, तो मजा आहे. मला दुनियादारी वेळ करायची होती ना, सो माझ्यासाठी सिच्युएशन काय होती की आपला हिरो जो आहे पहिल्यांदा सिगरेट पितो आणि त्याला ठसका लागतो आणि मग त्याच्यानंतर तो सिगरेट प्यायला लागतो, जी कॉलेजमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची स्टोरी. आय रिमेंबर्ड वाईल मेकिंग दॅट फिल्म, वाईल रायटिंग दॅट फिल्म, आमचा जो कॉलेजचा ग्रुप आहे जो अजूनही आहे, तेव्हा हे गाणं ना आम्ही खूप म्हणायचो, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. वो आज की जनरेशन को भी लगता है, हमको भी लगता था तभी. मी बोला यार ऐसा कुछ होना चाहिए. तो समीर साप्तिस्कर जो म्युझिक डिरेक्टर आहे आणि लिरिसिस्ट यो, सो यो बेसिकली आता खूप मोठा डिरेक्टर झाला आहे. सो यो आणि समीर या दोघांनी मिळून ना, मी त्यांना म्हटलं की देख यार मेरे को ऐसा कुछ गाना चाहिए की मैं जिंदगी का साथ, ये मेरा सिच्युएशन है. तो सिगरेट पितो, त्यावेळी मागे रेडिओवर गाणं चालू आहे आणि यहाँ से हम गाना टेक ऑफ करेंगे, अभी तू बता कैसे करेंगे. कधी मला रात्री 10:30-11ला फोन केला, दादा किधर आहे. तर मी त्यावेळी ना वर्ली सीफेसला ते ब्लू नाईल म्हणून एक तिकडे पार्टी चालू होती, कसली तरी होती पार्टी. म्हटलं मी इकडे आम्ही येतो. फिर गिटार लेके रात को 11 बजे आए वो लोग. फिर वर्ली सीफेस पे मेरे को जिंदगी सोचा, मतलब वाइड शॉट में देखी कि कोई नहीं है रास्ते पे, सिर्फ गाड़ियां जा रही है. मैं सूट बूट में, वो उधर गिटार लेके वर्ली सीफेस पे गाना सुना रहे हैं. फ्रँकली स्पीकिंग, ॲज फार एज माय लाईफ इज कन्सर्न, माय लाईफ इज नॉट बॅलन्स्ड. आणि मला असं वाटतं की घरातल्या एका माणसाने, प्रत्येक ॲटलिस्ट आर्टिस्टच्या घरात एका माणसाने असं असायला हवं, ज्यांनी जमिनीवर असायला हवं, ज्यांना बॅलन्स करता यायला हवं. नशिबाने प्रमिता आहे, शी इज बॅलन्सिंग एव्हरीथिंग. म्हणजे मी तर लिटरली जेव्हा शूटिंग असतं किंवा स्क्रिप्टिंग चालू असतं किंवा रिलीज असतो, 365 days आय एम इन टू फिल्म्स अँड माय वाईफ मेक्स दिस हाऊस ब्युटिफुल. सो आय थिंक दिस क्रेडिट गोज टू हर. ज्यांना जे जे क्लेम करतात ना खूप बॅलन्स लाईफ आहे आर्टिस्टचं, तर मला फार खोटं वाटतं. असं नसतं रे, कारण इतक्या पॅशनेटली काम करायचं ना, तर बॅलन्स लाईफ नाही ठेवता येत. यु नो, पार्टनर असा हवा, घरातले लोक असे हवेत की जे तुम्हाला समजून घेतील आणि जे बॅलन्स करतील. अरे क्रिकेट तो क्या है ॲक्च्युली, मला मला लहानपणी ना 2च पॅशन होते, क्रिकेट अँड फिल्म इंडस्ट्री. लहानपणापासून एव्हरी अल्टरनेट डे, म्हणजे सकाळी माझ्या स्वप्नात आयदर सुनील गावस्कर मला उठवायचे किंवा अमिताभ बच्चन उठवायचे, जेन्युअनली उठवायचे. सो सुनील गावस्कर इज भगवान फॉर मी, बच्चन साहब इज भगवान फॉर मी. मेरा दोनों के साथ इंटरेक्शन ऐसे हुआ है. मी चेन्नईवरनं फ्लाय करत होतो, माझ्या बाजूला सुनील गावस्कर बसले होते बाजूच्या सीटवर. अँड दॅट 2 hours जर्नी आई डिड नॉट ब्रीथ ऑल्सो. यू नो, मैंने पानी भी नहीं पूछा एरोस्टेस से, बिकॉज मुझे लगा कि मेरे बाजू में भगवान बैठा था. यू नो, आई एम दैट इंटेंस्ड about my cricket. But yeah, that is my thing. But I play good cricket and I am very proud and I'm very happy about it. आओ जिए इस जश्न में जहां गूंजे Tyohara is again taking us back to the culture, to our roots. And if we are connected to our roots, many things will fall in place. Thanks to Tyohara actually, तुम्ही हे जे करताय ते खूप चांगला उपक्रम आहे. इट्स अ नाइस प्रोजेक्ट एंड आई एम श्योर अगले 10 साल में दिस त्योहारा विल बी नेशन वाइड एंड
ग्लोबल वाईड इतके आर्टिस्ट वेगवेगळ्या झोनमधून जर आपल्याला वेळ देणार असतील आणि आपल्याला जसं मी म्हटलं की प्रत्येकाला आर्टिस्ट व्हायची गरज नाही, कोणीतरी आर्टिस्ट असतो, कोणीतरी अप्रिशिएट करणारा असतो. आणि स्पेशली इंडियन्स तर मला असं वाटतं की वी आर सो कनेक्टेड कॉन्शियसली सबकॉन्शियसली टू द आर्ट. आपण कोणत्या ना कोणत्या कलेशी सतत कनेक्टेड असतोच. त्योहारा फॅमिलीबद्दल मी काय बोलणार, आय एम ऑल्सो पार्ट ऑफ त्योहारा फॅमिली. सो या मुझे वेलकम करो आपके फॅमिली में. रियली लुकिंग फॉरवर्ड.